विक्रम एक शेतमजूर असतो. तो एका शेटजींच्या शेतात मजुरी करून राहत असतो. त्याला दिवसाला 200 रुपये मजुरी मिळत असते. ते 200 रुपये तो आपल्या पत्नीच्या हाती देत असतो. तुमची तर कमाई काही वाढायला तयार नाही. किती वर्ष झाली तुम्ही दिवसाला 200 रुपयेच कमावता. आता काय करू, मला इतकीच गावात मजुरी मिळते. पण काही ना काही तर केलंच पाहिजे ना. जगन आणि चेतनाच्या शाळेचा खर्च पण वाढलाय. ते तर आहे, पण मी अजून काय करू शकतो. दिवसभर शेतात काम करून माझ्याकडे ताकदच उडत नाही की मी अजून काही करू शकेन. मी असा विचार करत होते की काही पैसे जमा करून आपण काही कोंबड्या खरेदी करू. मग मी घरी बसल्या बसल्या कोंबड्या आणि अंड्यांचा व्यापार करू शकेन. आपली कमाई सुद्धा वाढेल. हा तर चांगला उपाय आहे. किती पैसे जमा करावे लागतील आपल्याला? पैसे तर मी आधीच जमवले आहेत. गेले 6 महिने मी पैसे जमा करते. अरे वा, तू तर फारच हुशार आहेस. मला तर माहीतच नव्हतं की तू पैसे जमवतेस म्हणून. मी ते राशन मध्ये जरा काटकसर केली आणि हळूहळू 3000 रुपये जमा केले. बापरे, 3000 रुपये? हो, आणि माहिती सुद्धा काढलीये की या पैशात आपल्याला निदान 15 कोंबड्या आणि 4 कोंबडे तर मिळतीलच. अजून काय माहिती काढलीस? हेच की कोंबडी अंडी देईल आणि तिचं पिल्लू वाढायला 45 दिवस लागतील आणि एक कोंबडी कमीत कमी 3 अंडी देते. या हिशोबाने 45 दिवसांनी आपल्याकडे 60 कोंबड्या असतील. त्यातील आपण 10 जरी विकल्या तरी महिन्याला 2000 रुपये कमाई होईल. वा, 2000 रुपये? हो तर होईल की नाही वर कमाई? मला तर माहितीच नव्हतं की माझी पत्नी इतकी हुशार आहे. मग कधी जायचंय कोंबड्या विकत घ्यायला? उद्या सकाळी तुम्ही कामावर जायच्या आधी. ठीक आहे, उद्या सकाळीच जाऊया. दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रम आणि मयुरी पोल्ट्रीमध्ये पोहोचले. दादा, मला 15 कोंबड्या आणि 4 कोंबडे हवे आहेत. हो ताई, तुम्हाला आवडतील तशा पसंत करून घ्या. मयुरी आणि विक्रम दोघेही कोंबड्या निवडून घ्यायला लागले. तेवढ्यात विक्रमचे लक्ष छोट्या कोंबड्यांवर गेले. दादा, या कोंबड्या तर खूपच छोट्या आहेत. त्यांना मोठे व्हायला वेळ लागेल. त्यांची किंमत सुद्धा कमी आहे. ही कोंबडी 100 रुपयांची आहे. मयुरी, या छोट्या 10 कोंबड्या घेऊन टाक. मोठ्या 10 आणि कोंबडे 4. या छोट्या कोंबड्या तर मोठ्या होतीलच ना? विचार कर जरा. एकदम बरोबर आणि अधिक फायदा. दादा, तुम्ही यातील 10 कोंबड्या द्या. मोठ्यावाल्या 10 आणि 4 कोंबडे. ठीक आहे ताई. त्या पोल्ट्रीवाल्याने एका मोठ्या टोपलीत कोंबडे भरले आणि मग विक्रम आपल्या डोक्यावरती टोपली घेऊन घरी आला. मुलांनी आधीच घराच्या अंगणात कोंबड्यांसाठी खुराडे बनवून ठेवले होते. हे कुठून आलं? आई, हे रस्त्यात पडलेलं होतं, तुटलेलं फुटलेलं. आम्ही ते दुरुस्त करून इथे ठेवून दिलंय. आता तुम्ही यात कोंबड्या पाळा. हो हो, नक्कीच. सगळा परिवार मयुरीच्या कुक्कुटपालन व्यवसायास हातभार लावत होता. मयुरी सुद्धा खूपच आनंदी होती. मयुरीने कोंबड्या त्यांच्या खुराड्यात ठेवल्या आणि मग त्यांच्यासाठी दाण्या पाण्याची व्यवस्था केली. आई, या कोंबड्या मोठ्या कधी होणार? अजून यांना वेळ लागेल, पण जवळजवळ 1 महिन्यात या सुद्धा मोठ्या होतील. फक्त 1 महिन्यात? मला तर वाटलं होतं की काही वर्ष लागतील. हट वेड्या, त्या कोंबड्या आहेत, माणसं थोडीच आहेत. त्याच वेळेस एका कोंबडीने अंड दिलं. आई, या अंड्याला कोंबडी बनायला किती वेळ लागेल? अंड फोडून जेव्हा पिल्लू बाहेर येईल तेव्हा कमीत कमी 45 दिवसात ते मोठं होईल. फक्त 45 दिवस? हो. मग तर खूपच चांगलं होईल. तेवढ्यात मयुरीच्या घरी एक बाई आली. अगं मयुरी, मी ऐकलंय तू कुक्कुटपालनाचा व्यवसाय केलायस. हो. आज आमच्या घरी पाहुणे येणार आहेत. कोंबडा बनवायचा आहे. मी विचार केला की तुझ्याकडूनच खरेदी करू. चांगलं केलं काकी. बघा तुम्हाला कोणता पसंत पडतोय ते. ती कोंबडी. तशी तर ती खूप मोठी आहे, पण तुम्ही माझ्या पहिल्या ग्राहक आहात म्हणून मी 250 घेते. चल ठीक आहे. मयुरीने ती कोंबडी त्या बाईला दिली आणि मयुरीच्या हातात 250 रुपये आले. आपली पहिली कमाई.
मयुरी आणि मुलं सगळे खुश होते. एक एक करून काही दिवसातच 8 कोंबड्या विकल्या गेल्या. मयुरीच्या हातात आता 2000 रुपये होते. मी विचार करते या पैशातून आपण अजून कोंबड्या खरेदी करू. गावातले सगळे लोक आपल्याकडूनच कोंबड्या खरेदी करतात. चांगलं आहे, उद्या जाऊया. दुसऱ्या दिवशी मयुरी आणि विक्रम पुन्हा पोल्ट्री फार्मवर जाऊन पोहोचले. यावेळी किती कोंबड्या पाहिजेत तुम्हाला? तुम्ही 7 मोठ्या कोंबड्या द्या आणि 6 छोट्या. ठीक आहे. तो पोल्ट्रीवाला कोंबड्या काढतच होता. इतक्यात या छोट्या कोंबड्यांना लवकरात लवकर मोठं करण्याचा काही उपाय असता तर? आहे तर हार्मोन्सची इंजेक्शन, पण ते चांगलं नसतं. काय खरंच त्याने कोंबड्या लवकर मोठ्या होतात? हो, बस 21 दिवसातच पिल्लातून मोठी कोंबडी बनते, ती सुद्धा एकदम गुबगुबीत. पण ताई, ते इंजेक्शन चांगली गोष्ट नाहीये आणि त्यातून सरकारला कळलं तर तुम्हाला तुरुंगातही जावं लागेल. मयुरीच्या डोक्यात इंजेक्शनची गोष्ट घर करून राहिली होती. जेव्हा मयुरी आणि विक्रम कोंबड्या खरेदी करून घरी पोहोचले, तुम्ही शहरातून ते इंजेक्शन घेऊन या ना. मला हे बरोबर वाटत नाहीये मयुरी. अहो, सगळे करतात. जरा विचार करा, आपला फायदा दुप्पट होईल. किती दिवस तुम्ही अशीच मजुरी करत राहणार? मला तर वाटतं तो पोल्ट्रीवाला सुद्धा इंजेक्शनचा वापर करत असणार, फक्त आपल्याशी खोटं बोलतोय. हो, तेही असेल म्हणा. मग जा ना. दुसऱ्या दिवशीच विक्रम शहरातून ते इंजेक्शन घेऊन आला. मयुरीने सगळ्या छोट्या पिल्लांना ते इंजेक्शन देऊन टाकले आणि सगळी छोटी पिल्लं वेगाने मोठी होऊ लागली. काही दिवसातच ती छोटी पिल्लं मोठी बनली होती. पाहिलं किती छान आहेत या मोठ्या कोंबड्या? आता ग्राहकांना कसं वाटतं ते बघितलं पाहिजे. ग्राहकांना मोठ्या आणि तगड्या कोंबड्या पसंत पडू लागल्या आणि लवकरच सगळ्या कोंबड्या विकल्या गेल्या. मग काय, मयुरी पोल्ट्रीमधून छोट्या कोंबड्या खरेदी करायची आणि त्यांना इंजेक्शन देऊन टाकायची. कोंबड्या लवकर मोठ्या व्हायच्या आणि ग्राहक त्या खरेदी करून घेऊन जायचे. हा घटनाक्रम कितीतरी महिने चालू राहिला. विक्रम आता शेतमजूर नव्हता. मयुरीने इतका फायदा कमवला होता की आता तिची स्वतःची पोल्ट्री होती. ती अजूनही छोट्या कोंबड्यांना हॉर्मोन्सची इंजेक्शन्स देत होती. अशा जीवनाची तर मी आयुष्यभर स्वप्न बघत होते. आता बघा, आपल्याकडे सगळं काही आहे. मोठं घर, पैसे, दागिने, मुलं सुद्धा इंग्लिश मीडियम शाळेत जातात. अजून काय पाहिजे? आता जर सगळंच आहे तर आपल्याला हे इंजेक्शन वापरणं बंद केलं पाहिजे. मयुरी, आता आपल्याला इंजेक्शनची गरज नाहीये. नाही, मला अजून श्रीमंत व्हायचंय. मयुरीचा लोभीपणा वाढतच चालला होता. तिने हॉर्मोन्सच्या इंजेक्शनचा वापर करणं थांबवलंच नाही. काही दिवसांनी एका फूड ऑफिसरने त्यांच्या पोल्ट्रीवर छापा मारला. टेस्टिंग करून त्यांना समजलं की कोंबड्यांना हॉर्मोन्सची इंजेक्शन्स दिलेली आहेत. तुम्हाला लाज वाटत नाही लोकांच्या जीवाशी खेळताना? आम्ही कुठे कोणाच्या जीवाशी खेळलोय? जे तुमने केलंय त्यामुळे होणारं नुकसान माहिती आहे तुम्हाला? हे चिकन खाणाऱ्या मुलांना शरीरात सुद्धा हॉर्मोन्स जातील आणि ते सुद्धा वेगाने वाढतील. काय? हो, आणि त्या वेगाने त्यांना नुकसान सुद्धा होऊ शकतं. वय पूर्ण होण्याआधी शरीर वाढल्याने खूप नुकसान होतं. अशी मुलं वेळेआधीच म्हातारी होऊ शकतात. समजलं? जेव्हा मयुरी आणि विक्रमने ते ऐकलं तेव्हा त्यांना त्यांच्या चुकीचा पश्चात्ताप होऊ लागला. त्यांनी इंजेक्शन तर फक्त कोंबड्या लवकर मोठ्या व्हाव्यात म्हणून वापरली होती, पण त्यांना काय माहिती की त्याचा परिणाम छोट्या छोट्या मुलांवर सुद्धा होईल म्हणून. पोलिसांनी मयुरी आणि विक्रमला पकडून जेलमध्ये टाकलं. त्या दोघांना त्यांच्या वाईट कृत्याची शिक्षा मिळाली. त्यांच्या या कृत्याने न जाणे कितीतरी छोट्या मुलांचे आयुष्य खराब झाले होते. यासाठीच लोभीपणापासून कायमच दूर रहा.